नाही कशा करता म्हणजे तुम्हाला हवंय म्हणून पाठिंबा द्यायचा का? उद्धव ठाकरेंशी सुनेत्रा वहिनीशी चर्चा झालेली आहे. आता देवेंद्रजी पाठिंबा मागतायत, त्यांनी नेत्यांशी चर्चा करावी सर्व. दिलाय ना. अहो आता अर्ज भरणार ना आज, मग अर्ज मागे घ्यायची वेळ येते, अर्जाची छाननी होते, हां, मग निवडणुकीचा नारळ फुटतो प्रचाराचा, मग पुढे 10 दिवस प्रचार होणार, त्या काळामध्ये पाठिंब्याचा प्रश्न निर्माण होतो. तिथे शिवसेनेचा उमेदवार आहे का? नाही. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे का? नाही. पण नक्कीच महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष असलेला काँग्रेसनं उमेदवार दिलेला आहे. काँग्रेसची एक भूमिका आहे सातत्याने की ते शक्यतो बिनविरोध निवडणुका जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नला ते विरोध करतात. आणि असाच विरोध देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अनेकदा केलेला आहे. नांदेडला खासदार काँग्रेसचे वसंतराव चव्हाण वारले ताबडतोब हार्ट अटॅकने. ते आले निवडून आणि ते लगेच त्यांचं निधन झालं. तेव्हा आम्ही त्यांना सगळ्यांना विनंती केली होती की बिनविरोध होऊन जाऊ द्या. पण तरीही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षानं तिकडे उमेदवार दिला आणि अमित शहांपासून अनेक नेते प्रचाराला आले. पंढरपूरला भालके नानांचं निधन झालं, आमदार निधन झालं ना पोटनिवडणुकीमध्ये. आम्ही सगळ्यांनी विनंती केली सगळ्या पक्षाने की बिनविरोध होऊन जाऊ द्या. त्यांच्या पत्नी उभ्या आहेत, तिथेही भालके नानांच्या पत्नीच उभ्या होत्या ना. मला वाटतं काय झालं, देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार दिला. अशा अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले. पण जेव्हा त्यांची सोय असते किंवा गैरसोय असते तेव्हा ते म्हणतात बिनविरोध होऊ द्या. लक्ष्मण जगतापांचं निधन झालं, त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप उभ्या राहिल्या. तेव्हा अजित पवार त्यांच्याबरोबर नव्हते. अजित पवारांनी उमेदवार दिला, नाना काटे, 99,000 मतं घेतली. ज्यांना सरकारविरोधी राग आपला काढायचा आहे, व्यक्त करायचा आहे, त्यांच्यासाठी निवडणूक ही एक व्यासपीठ असते.